फ्रीज शिवाय वर्षभर टिकणारे खरबुजाचे सरबत प्रीमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात। यापासून 10 पेक्षा जास्त प्रकारचे सरबत आणि मिल्कशेक फक्त 2 मिनिटात बनवून तयार होतील। 2 अतिशय सोप्या पद्धतीने यापासून प्रीमिक्स बनवून तयार होतं आणि यापासून बनलेले सरबत आणि मिल्कशेक सुद्धा चवीला अतिशय छान लागतात। तर त्यासाठी इथे मी व्यवस्थित पिकलेलं अर्ध खरबूज घेतलेलं आहे। यापासून भरपूर प्रमाणात प्रीमिक्स तयार होईल। खरबूज गोड असावं म्हणजे साखर जास्त वापरायची गरज लागत नाही। स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता याच्या बिया काढून घेऊयात। खास उन्हाळ्यामध्ये कलिंगडासोबतच खरबूज सुद्धा अतिशय पौष्टिक आहे। यामध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि यासोबतच भरपूर जीवनसत्वे असतात। उन्हाळ्यामध्ये होणारं अपचन किंवा गॅसेसचा त्रास यामुळे खूप कमी होतो। यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन आहे, त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा हे खूप चांगलं असतं। यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहते। यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये याचा असाच ज्यूस करून सुद्धा पिऊ शकता। आज आपण वर्षभर टिकणारे हे प्रीमिक्स बनवतोय, म्हणजे प्रत्येक वेळी यापासून ज्यूस बनवायची गरज नाही। फक्त याची पावडर दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि सरबत आणि मिल्कशेक बनवून तयार होतो। तर याच्या बिया काढून साल काढून असे छोटे छोटे काप करून घेतले। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं। पाणी न घालता याची पेस्ट करून घ्यायची। हे बारीक करून घेताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। तर हे पहा, यामध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे पाणी घालून हे बारीक करून घ्यायची काहीच गरज लागत नाही। आता यामध्ये मी 1.5 कप साखर घेतलेली आहे। खरबूज जास्तच गोड असेल तर फक्त 1 कप साखर वापरली तरी सुद्धा चालेल, किंवा साखरेऐवजी ब्राऊन शुगर गुळाची पावडर वापरली तरी सुद्धा चालेल। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। साखर वापरल्यामुळे याचे क्रिस्टल्स लवकर तयार होतात। हे कमी दिवसांमध्ये सुकलं जातं। गुळाचा वापर केला तर हे सुकायला थोडेसे जास्त दिवस लागतात। तर साखर आणि पल्प चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मोठ्या पसरट असलेल्या स्टीलच्या ताटांमध्ये थोडा थोडा हा पल्प काढून घ्यायचा। एक पातळ लेयर पसरून घ्यायचा, म्हणजे सुकायला सुद्धा कमी दिवस लागतात। 2च दिवसांमध्ये हे व्यवस्थित सुकलं जातं। आता ही ताटं आपल्याला उन्हामध्ये ठेवायची नाहीत, तर एखाद्या रूममध्ये हवेशीर ठिकाणी किंवा खिडकीच्या शेजारी सुद्धा ठेवू शकता, म्हणजे येणाऱ्या वाऱ्याने हे पटकन सुकलं जातं। फॅन खाली ठेवायची सुद्धा काही गरज नाही। 2 पद्धतीचं हे प्रीमिक्स आज आपण बनवणार आहे, एक पावडर फॉर्ममध्ये आणि एक सिरप फॉर्ममध्ये। 2 ताटांमध्ये हा पल्प पसरवून घेतला, तर एखाद्या रूममध्येच हे मी असंच ठेवून देणार आहे। दुसऱ्या प्रकारामध्ये एका पॅनमध्ये राहिलेला सगळा पल्प काढून घेतला। आता ही जी पद्धत आहे याला सुकट ठेवायची वगैरे काहीच गरज नाही। लगेचच याचं प्रीमिक्स बनवून तयार होतं आणि लगेचच आपण ते वापरू शकतो। पण हे जे प्रीमिक्स आहे ते 2 महिने चांगलं टिकेल, किंवा फ्रीजमध्ये जर ठेवलं तर 3 ते 4 महिने टिकेल। तर हे पहा, सगळा उरलेला पल्प एका पॅनमध्ये काढून घेतला। यामध्ये साखर घातलेलीच आहे, त्यामुळे पुन्हा साखर घालायची गरज नाही। आता हे आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचंय। तर सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटे हे चांगलं हलवून घेतलं। एकदा याला उकळी आली की गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची। मंद आचेवरच याला मस्त चिकटपणा येईपर्यंत हे शिजवून घ्यायचं, म्हणजे थोडक्यात याचं सिरप आपल्याला करून घ्यायचंय जे घट्टसर असतं। तर हे पहा, याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे यातली साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे। उकळी आल्यानंतर फक्त 5 ते 6 मिनिटे मंद आचेवरच हे शिजवून घेतलं आणि हे पहा, अगदी व्यवस्थित याला चिकटपणा आलेला आहे। आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं, यापेक्षा जास्त शिजवायचं नाही। जास्त वेळ शिजवलं तर साखरेची क्रिस्टल्स बनायला सुरुवात होते। असा रंग आला, अशी कन्सिस्टन्सी आली की गॅस बंद करायचा। किचन ओट्यावरतीच ठेवून पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं। तर हे पहा, पूर्णपणे हे आता थंड झालेलं आहे। थंड झाल्यानंतर हे सिरप आणखी थोडंसं दाटसर होतं। साखरेमुळे थोडंसं कॅरमलाइज होतं, त्यामुळे रंग सुद्धा चांगला येतो। एखाद्या हवाबंद बरणीमध्ये हे स्टोअर करून ठेवू शकता। फ्रीजमध्ये सुद्धा हे स्टोअर करून ठेवू शकता, म्हणजे जास्त महिने चांगलं टिकतं। खरबुजाच्या या प्रीमिक्सपासून सरबत चवीला अतिशय छान बनतो। सरबताला रंग सुद्धा चांगला येतो। 2 ते 3 महिन्यासाठी प्रीमिक्स बनवून ठेवायचं असेल तर ही पद्धत वापरू शकता। ताटांमध्ये जे पल्प काढून घेतलेला होता दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता, वरचा लेअर व्यवस्थित सुकलेला आहे, हाताला अजिबात चिकटत नाही। प्रत्येक दिवशी ताटापासून हे असं वेगळं करून घ्यायचं। तर अजून थोडासा यामध्ये ओलसरपणा आहे, त्यामुळे अजून 1 दिवस मी हे असंच रूममध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे हे चांगलं वाळलं जाईल आणि प्रीमिक्स सुद्धा जास्त महिने चांगलं टिकेल। तिसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे चांगलं वाळलेलं आहे, हाताला अजिबात चिकटत नाही। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। यामध्ये बाकीचं काहीच घालायची गरज नाही, फक्त बारीक पावडर करून घ्यायची। पावडर करून झाली की मिक्सरच्या भांड्याचं झाकण लगेच उघडायचं नाही, कारण खूप बारीक असल्यामुळे ही पावडर बाहेर उडते। त्यामुळे थोडा वेळ तसंच थांबवून ही पावडर काढून घेतली। आता ही पावडर हे प्रीमिक्स फ्रीजमध्ये ठेवायची काहीच गरज नाही, कारण हे पूर्णपणे वाळवून घेतलेलं असल्यामुळे फ्रीजच्या बाहेर सुद्धा वर्षभर चांगलं टिकेल।
फक्त जास्त उष्णतेच्या ठिकाणी किंवा जिथं ऊन येत असेल तिथं हे ठेवायचं नाही. एखाद्या हवाबंद बरणीमध्ये हे सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. तर या 2 अतिशय सोप्या पद्धतीने खरबुजाचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आता यापासून एकाच मिनिटात सरबत कसा बनवायचा ते पाहूयात. तर एका ग्लासमध्ये आईस क्यूब्स घेतले किंवा माठातलं पाणी घेऊ शकता. यामध्ये 1 ते 1.5 चमचा खरबुजाचं सिरप घेतलं. सरबत किंवा मिल्कशेकसाठी पावडर किंवा सिरप दोन्हीपैकी कोणतंही वापरू शकता. आता या ग्लासमध्ये पाणी घेतलं. यामध्ये बाकीचं काहीही घालायची गरज नाही. फक्त एकाच मिनिटात खरबुजाचा सरबत बनवून तयार झाला. हे सिरप थोडंसं घट्टसर असल्यामुळे चमच्याच्या साह्याने चांगलं फक्त हलवून घ्यायचं. 1 मिनिटाच्या आतच मस्त थंडगार अतिशय चविष्ट खरबुजाचा सरबत बनलेला आहे. आता यापासून मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहूयात. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे याची पावडर घेतलेली आहे. मिल्कशेक थोडासा घट्टसर होण्यासाठी 2 चमचे हे प्रीमिक्स वापरलेलं आहे. यामध्ये सुरुवातीला थोडंसंच दूध घ्यायचं आणि याची पेस्ट करून घ्यायची, म्हणजे पावडर आणि दूध व्यवस्थित एकजीव होतात. त्यानंतर यामध्ये उरलेलं सगळं दूध घेतलं. उकळून थंड झालेलं हे दूध आहे. मिक्सरला फक्त 2च वेळा हे फिरवून घेतलं. खरबुजाचा फ्लेवर यामध्ये असतोच, त्यामुळे पुन्हा वेलची पूड वगैरे घालायची गरज लागत नाही. आणि हे पहा मस्त घट्टसर मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे. मिल्कशेक बनल्यानंतर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता, नंतर सर्व्ह करू शकता. हवं तर यावरती थोडेसे ड्रायफ्रुट्स घेऊन मुलांना प्यायला देऊ शकता, किंवा मिक्सरला बारीक करून घेताना यामध्येच थोडेसे भिजवून घेतलेले खजूर सुद्धा वाटून घेऊ शकता. तिसऱ्या प्रकारामध्ये चमचाभर इथे मी ड्रायफ्रुट्सची पावडर घेतलेली आहे. यामध्ये 1 चमचा हे खरबुजाचं सिरप घेतलं आणि अर्धा ते 1 चमचा पावडर सुद्धा घेतलेली आहे. दोन्हीपैकी कोणतंही वापरू शकता. यामध्ये 1 पेला उकळून थंड झालेलं दूध घेतलं. हे सुद्धा मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून घेतलं आणि हे पहा मस्त ड्रायफ्रूटवाला खरबुजाचा मिल्कशेक बनवून तयार झाला. सरबत बनवताना भिजवून घेतलेल्या सब्जाच्या बिया सुद्धा वापरू शकता. तर या पद्धतीने या दोन्ही प्रीमिक्सपासून 10 पेक्षा जास्त प्रकारचे सरबत किंवा मिल्कशेक फक्त 1 ते 2च मिनिटात बनवू शकता. यापासून बनलेले सरबत आणि मिल्कशेक चवीला अतिशय छान लागतात. मुलं उन्हातून खेळून आल्यानंतर यापासून बनलेलं मस्त थंडगार सरबत किंवा मिल्कशेक आवडीने पितील. अशाच प्रकारचे भरपूर सरबत प्रीमिक्सचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा नक्की पहा. उन्हाळ्यामध्ये तर आपल्या घरी कलिंगड, खरबूज नेहमीच असतं. त्यापासून बनणारे हे दोन्ही प्रीमिक्स नक्की ट्राय करा आणि हे असे सरबत आणि मिल्कशेक सुद्धा नक्की करून पहा. मुलांना तर हे 100% आवडतील आणि घरातले सगळेजण खूप आवडीने पितील.